राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथपुरी ओरिसा येथे दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनावणे यांनी दिली। देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा आणि इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळं आहेत, जिथे पुण्यकर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं। ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती आणि आध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे। 3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थक्षेत्रासाठी दर्शनासाठी 800 लाभार्थ्यांची निवड झाली। सोलापूर ते जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2025 ते 12 फेब्रुवारी पर्यंत या कालावधीस तीर्थदर्शनास जाण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। सदरील नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असणार असून तीर्थदर्शनास जाण्यासाठी रेल्वे आरक्षित करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनावणे यांनी दिली।